हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन द फिगर अ सिलेंडरिकल रॅपर ऑफ फ्लॅट टॅबलेट्स इज शोन. द रेडियस ऑफ अ टॅबलेट इज 7 मिलीमीटर अँड इट्स थिकनेस इज 5 मिलीमीटर. हाऊ मेनी सच टॅबलेट्स आर रॅप्ड इन द रॅपर. आता या ठिकाणी आपल्याला एका रॅपरची फिगर दिलेली आहे आणि या रॅपरचा शेप कसा आहे, सिलेंडरिकल आहे. आता हा जो आपल्याला रॅपर दिलेला आहे याचा शेप कसा आहे, सिलेंडरिकल आहे. आणि या रॅपरची आपल्याला काय दिलेली आहे, हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि या रॅपरचा डायमीटर दिलेला आहे 14 मिलीमीटर. आणि आपल्याला याच्यामध्ये ज्या फ्लॅट टॅबलेट्स ठेवायचे आहेत त्या टॅबलेट्सचा शेप कसा असणार आहे, सिलेंडरिकल असणार आहे. आणि या टॅबलेटची आपल्याला काय दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे. रेडियस किती आहे, 7 मिलीमीटर. आणि या टॅबलेटचा थिकनेस म्हणजेच ही जी हाईट आहे ही किती आहे, 5 मिलीमीटर. आणि अशा प्रकारच्या किती टॅबलेट्स या सिलेंडरिकल रॅपरमध्ये आपण ठेवू शकतो हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच पहा, आता या ठिकाणी ही एक टॅबलेट, ही सेकंड टॅबलेट, ही थर्ड टॅबलेट, ही फोर्थ टॅबलेट, अशा प्रकारे किती टॅबलेट्स या सिलेंडरिकल रॅपरमध्ये मावू शकतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या रॅपरची आपल्याला डायमीटर दिलेली आहे 14 मिलीमीटर. आता याचा रेडियस किती असणार आहे, मग डायमीटरच्या हाफ म्हणजेच 7 मिलीमीटर. आणि आपल्याला या रॅपरची हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. आणि ही जी बाकीची मेजरमेंट्स दिलेली आहेत ही आपल्याला मिलीमीटरमध्ये दिलेली आहेत. मग आपण ही हाईट, सिलेंडरची जी हाईट आहे ही आपण काय करू, मिलीमीटरमध्ये करून घेऊ. आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 मिलीमीटर. मग 10 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर येईल, 100 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर. देअरफॉर 10 सेंटीमीटर म्हणजेच किती येईल, 10 × 10 म्हणजेच 100 मिलीमीटर. आता या सिलेंडरिकल रॅपरमध्ये किती टॅबलेट्स रॅप करता येतील हे काढण्यासाठी आपण काय करू, या सिलेंडरिकल रॅपरच्या व्हॉल्यूमला या टॅबलेट्सच्या व्हॉल्यूमने डिवाइड करू. पहा, सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आता काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. फॉर टॅबलेट, आता टॅबलेटसाठी आपल्याला रेडियस काय दिलेलं आहे, 7 मिलीमीटर. लिहून घेऊ आपण. रेडियस आर इज इक्वल्स टू 7 मिलीमीटर. हाईट, टॅबलेटची हाईट काय दिलेली आहे पहा आपल्याला, एच इज इक्वल्स टू अँड इट्स थिकनेस इज 5 मिलीमीटर. थिकनेस म्हणजेच हाईट आपल्याला दिलेली आहे 5 मिलीमीटर. आता फॉर सिलेंडरिकल रॅपर, आता सिलेंडरिकल रॅपरसाठी आपल्याला डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती आहे पहा, 14 मिलीमीटर. डायमीटर इज इक्वल्स टू 14 मिलीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू, रेडियस हा डायमीटरच्या हाफ असतो म्हणजेच d/2 इज इक्वल्स टू, डायमीटर किती आहे 14, 14/2. 2 1 जार 2, 2 7 जार 14 इज इक्वल्स टू 7. देअरफॉर आर इज इक्वल्स टू 7 मिलीमीटर. म्हणजेच आपल्याला रेडियस किती मिळाला, 7 मिलीमीटर. आता आपण सिलेंडरिकल रॅपरची डायमीटर R1 कन्सिडर करू. आपण टॅबलेटची रेडियस R कन्सिडर केली, सिलेंडरिकल रॅपरची रेडियस आपण R1 कन्सिडर करू. हाईट, आता टॅबलेटची हाईट आपण H कन्सिडर केलेली आहे. सिलेंडरिकल रॅपरची हाईट आपण काय करू, H1 कन्सिडर करू. H1 इज इक्वल्स टू किती दिलेले आहे, 10 सेंटीमीटर दिलेले आहे. हे आपण काय करू, मिलीमीटरमध्ये करून घेऊ. 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 मिलीमीटर. देअरफॉर 10 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. मग 10 सेंटीमीटर म्हणजे किती येईल, 100 मिलीमीटर. म्हणजेच हाईट किती मिळाली आपल्याला, 100 मिलीमीटर. देअरफॉर H1 इज इक्वल्स टू 100 मिलीमीटर. या सिलेंडरिकल रॅपरमध्ये आपल्याला किती टॅबलेट्स रॅप करता येतील, ते किती फ्लॅट टॅबलेट्स आपण ठेवू शकतो हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, या सिलेंडरिकल रॅपरचं व्हॉल्यूम काढावं लागेल आणि त्याला काय करावं लागेल, टॅबलेटच्या व्हॉल्यूमनं डिव्हाइड करावं लागेल. नंबर ऑफ टॅबलेट्स that can be wrapped in the wrapper is equals to volume of the wrapper upon volume of each tablet is equals to, आता या रॅपरमध्ये किती टॅबलेट्स आपण रॅप करू शकतो हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ द रॅपर डिवाइड व्हॉल्यूम ऑफ ईच टॅबलेट.
आता रॅपरचा शेप कसा आहे, सिलेंडरिकल आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरसाठी फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. आता रॅपरची रेडियस आपण R1 कन्सिडर केलेली आहे आणि रॅपरची हाईट आपण H1 कन्सिडर केलेली आहे. म्हणजे येथे काय येईल, पाय R1 स्क्वेअर H1. व्हॉल्यूम ऑफ इच टॅबलेट. आता टॅबलेटचा शेपसुद्धा कसा आहे, सिलेंडरिकल आहे. फॉर्म्युला काय येईल, आता टॅबलेटची रेडियस आपण R कन्सिडर केलेली आहे आणि हाईट H कन्सिडर केलेली आहे. म्हणजे काय येईल, पाय R स्क्वेअर H. आता या ठिकाणी पाय पाय काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल, R1 स्क्वेअर H1 अपॉन R स्क्वेअर H. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. R1 स्क्वेअर, R1 किती आहे पहा, 7. 7चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 इंटू H1 किती आहे, 100 अपॉन R स्क्वेअर. Rची व्हॅल्यू किती आहे पहा, 7. 7 × 7 इंटू Hची व्हॅल्यू किती आहे पहा, 5 × 5 इज इक्वल्स टू 7 7 कॅन्सल होईल, 7 7 कॅन्सल होईल. येथे 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 0 जार 0. म्हणजेच किती मिळालं आपल्याला, 20. म्हणजेच सिलेंडरिकल रॅपरमध्ये आपण किती टॅबलेट्स रॅप करू शकतो, 20 टॅबलेट्स रॅप करू शकतो. म्हणजेच आपला आन्सर काय येईल, 20 टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इन द रॅपर. आन्सर लिहू आपण, देअरफॉर 20 टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इन द रॅपर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.